महिला दिनानिमित्त पिंडपात या काव्यसंग्रहातील आदरणीय कवी सुखदेव ढानके यांची मला प्रचंड आवडलेली कविता बाई. स्वतःलाच पेरते स्वतःच उगवते, स्वतःलाच पेरते स्वतःच उगवते, बीज होऊन बाई रुजवते स्वतःला. पोटरीत येते पक्क होते, पोटरीत येते पक्क होते, कणीस होऊन कुशीत बाई निजवते स्वतःला, कणीस होऊन बाई निजवते स्वतःला. निरखून पारखून चोख निवडून पाकडून ओवीसह बाई दळते स्वतःला, ओवीसह बाई दळते स्वतःला. चुलीवरचा तवा होते, तव्यावरची भाकर होते, इंगळावर परतून घेते, भुकेच्या ताटात बाई वाढते स्वतःला, भुकेच्या ताटात बाई वाढते स्वतःला. स्वतःच्या पोटाची भूक नीट कोरावर भागवते, स्वतःच्या पोटाची भूक नीट कोरावर भागवते, भुकेला झुलवत बाई रमवते स्वतःला, भुकेला झुलवत बाई रमवते स्वतःला. ती असते कणगीमध्ये शिगोशीक भरलेली, ती असते कणगीमध्ये शिगोशीक भरलेली, पोटभर भरवूनही दुर्डीवर उरलेली, दुर्डीवर उरलेली. संसाराच्या कोऱ्या पाटीवर बाई गिरवते स्वतःला, माय वाटेवर चालताना बाई हरवते स्वतःला, बाई हरवते स्वतःला. ती असते आई, ती असते आई नाळ नवतीची नवलाई, ती असते अंगाई साईनं कोरलेली, ती असते संचित जन्मोजन्मीची पुण्याई, साईनं कोरलेली ती असते संचित जन्मोजन्मीची पुण्याई. तीच ऋचा तीच सुकते, तीच अनादी प्रार्थना, तीच वेदना आराधना, महाकाव्याची प्रेरणा, महाकाव्याची प्रेरणा. स्वतःलाच पेरते स्वतःच उगवते, बीज होऊन बाई रुजवते स्वतःला, बीज होऊन बाई रुजवते स्वतःला.